नमस्कार. आजची ही जी गोष्ट आहे ना, ती कुठल्याही मोठ्या रिसर्च पेपरमधनं किंवा पुस्तकातून आलेली नाहीये. ही आली आहे एका साध्या पण अगदी मनापासून लिहिलेल्या आभारपत्रातून. हो, एका शेतकऱ्याने थेट बँकेला एक पत्र लिहिलं आणि त्यातूनच कृतज्ञतेची एक विलक्षण कहाणी आपल्यासमोर उलगडते. आपल्याला काय वाटतं, बँक म्हणजे फक्त पैसे देण्या-घेण्याची, व्यवहार करणारी एक जागा? की ती आपल्या कुटुंबासारखी, आपल्या माणसांसारखी साथ देऊ शकते? हाच प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे श्री बाबूराव तुकाराम जवळगे यांच्या या अविस्मरणीय प्रवासामधून. विचार करा, सहसा आपण बँकेला जे पत्र पाठवतो त्यांचे विषय काय असतात? कर्जाची मागणी असेल, एखादी तक्रार असेल. पण जरा हा विषय बघा, बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल व मदतीबद्दल आभार व्यक्त करण्याबाबत. हा एक साधा विषयच आपल्याला सांगून जातो की ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि बरोबर इथूनच एका असामान्य नात्याच्या गोष्टीची सुरुवात होते. तर मग या प्रवासाची सुरुवात झाली तरी कुठून? श्री जवळगे यांच्याकडे तब्बल 20 एकर जमीन होती. पण गंमत बघा, एवढ्या जमिनीचे मालक असूनही त्यांना दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करावी लागत होती. म्हणजे परिस्थिती किती बिकट असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. आणि मग त्यांच्या आणि बँकेच्या नात्याची सुरुवात झाली ती फक्त 625 रुपयांच्या एका छोट्याशा कर्जापासून. आजच्या काळात आपल्याला ही रक्कम अगदीच क्षुल्लक वाटेल, नाही का? पण शेळ्या मेंढ्या घेण्यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणार होतं. एका मोठ्या प्रवासाची ही एक चिमुकली सुरुवात होती. आणि इथे खूपच महत्त्वाची गोष्ट घडली. बँकेशी व्यवहार करायचा तर सही तर करावी लागणार, आणि त्यासाठी ते सही करायला शिकले. म्हणजे बघा, आर्थिक प्रगतीसाठी उचललेलं हे पहिलं पाऊल फक्त पैशांपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते साक्षरतेकडे आणि एका नव्या आत्मविश्वासाकडे टाकलेलं एक भलं मोठं पाऊल होतं. ती सही करणं म्हणजे स्वावलंबनाचं प्रतीकच बनलं होतं. ते 625 रुपयांचं कर्ज म्हणजे जणू एक बी पेरण्यासारखं होतं. आता आपण बघूया की बँकेच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे या एका छोट्याशा बीजाचं पुढे एका विशाल वृक्षात कसं रूपांतर झालं. ही टाईमलाईन पाहिली की त्यांच्या प्रगतीचा आलेखच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. बघा, 1986 मध्ये विहिरीच्या दुरुस्तीसाठी कर्ज, मग त्यानंतर पानमळ्यासाठी, मग गुऱ्हाळासाठी. प्रत्येक कर्ज हे आधीच्या यशावर उभं राहिलेलं होतं. आणि 1997-98 मध्ये थेट ट्रॅक्टरसाठी 2 लाखांचं कर्ज घेण्यापर्यंतचा हा प्रवास हा त्यांच्या वाढत्या आत्मविश्वासाची आणि बँकेच्या त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची साक्षी देतो. त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट आला तो 1997 साली, जेव्हा त्यांनी पहिला ट्रॅक्टर घेतला. पण हा फक्त एक आर्थिक व्यवहार नव्हता. याच्यासोबत एक अशी भावनिक गोष्ट जोडलेली आहे जिने बँक अधिकाऱ्यांची मनं जिंकून घेतली. काय होती ती गोष्ट? आपण पाहतो, नवीन वाहन घेतलं की त्यावर आई-वडिलांचा आशीर्वाद असं लिहिण्याची एक प्रथाच आहे. पण श्री जवळगे यांनी आपल्या ट्रॅक्टरवर काय लिहिलं माहितीये? सर्वांचा आशीर्वाद. किती मोठं मन! यात त्यांनी फक्त आईवडिलांना नाही, तर त्यांना मदत करणारा समाज आणि बँकेलाही स्थान दिलं होतं. याच एका छोट्याशा गोष्टीने त्यांची विशाल दृष्टी आणि कृतज्ञता दाखवून दिली. तर हा जो विश्वास होता, ही जी भागीदारी होती, की पुढे कुठे जाऊन पोचली, या प्रवासाचा कळस कसा गाठला गेला ते आता पाहूया. 2015 पर्यंत तर सगळं चित्रच पालटलं होतं. जो माणूस कधीकाळी दुसऱ्याच्या शेतात मजूर होता, त्याच्याकडे आता एक नाही तर दुसरा ट्रॅक्टर होता. एक 4 व्हीलर गाडी होती आणि त्यांची 20 एकर जमीन पूर्णपणे आधुनिक झाली होती. ते आता एका यशस्वी शेतकऱ्याचं उत्तम उदाहरण बनले होते. आणि या सगळ्या यशाचं सार ना त्यांच्या या एका वाक्यात दडलेलं आहे. ते म्हणतायत की माझ्या पाठीशी फक्त आई-वडिलांचाच नाही, तर स्टेट बँकेचा आशीर्वाद सुद्धा खंबीरपणे उभा होता. विचार करा, त्यांनी बँकेला फक्त कर्ज देणारी संस्था नाही मानलं, तर आपल्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग मानलं. हेच तर या नात्याचं खरं यश आहे. अनेकदा कसं होतं, आपण संस्थांना लक्षात ठेवतो, पण त्यामागे असणाऱ्या माणसांना विसरून जातो. पण श्री जवळगे यांनी तसं नाही केलं. त्यांनी आपल्या पत्रामध्ये श्री रामदासे, चव्हाण, आंबेगावकर, जमादार या अधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे आभार मानले. यातून हेच दिसतं की त्यांच्यासाठी हा निव्वळ व्यवहार नव्हता, तर हे माणसांनी माणसांशी जोडलेलं एक घट्ट नातं होतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की कुठल्याही गुंतवणुकीचा खरा परतावा म्हणजे नक्की काय? फक्त व्याज किंवा नफा? श्री जवळगे यांची ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरा परतावा आकड्यांमध्ये मोजता येत नाही. तो असतो एखाद्याचं आयुष्य बदलण्यात, त्याला सक्षम बनवण्यात आणि त्यातून मिळणाऱ्या अशा मनपूर्वक कृतज्ञतेमध्ये. कदाचित हीच ती गुंतवणूक आहे जी जगात सर्वात जास्त मौल्यवान आहे.